घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 24 ऑक्टोबरच्या भागात ऐश्वर्याच्या प्रेमाची सुमित्राच्या डोळ्यावर झापडं लावलेली असतात आणि म्हणूनच ती जानकीला स्वतः हाताला धरत घराच्या बाहेर काढायला निघालेली असते. ज्यावेळी सुमित्रा जानकीला धक्का देते, समोरून ऋषिकेश येऊन जानकीला सावरतो. तो म्हणतो की बस, कुणीही घराबाहेर काढायची आम्हाला गरज नाही आहे, आमचं आम्ही जातो आहोत. आणि एक लक्षात ठेव आई, की ऐश्वर्याचं ऐकून तुझे हे जे करते आहेस ना, त्याचा एक ना एक दिवस तुला पश्चाताप नक्कीच होईल. सुमित्रा चिडूनच ऋषिकेशला सांगते की एवढा तुझ्या बायकोमुळे मनस्ताप सहन करते आहे, पश्चाताप देखील सहन करेन. आणि एवढाच, तुला जर तुझ्या बायकोची पडली असेल ना, तर तिचा हात धरून तूही निघून जा या घरातून. तुम्ही दोघेही जा इथून. तेव्हा ओवी म्हणते की दोघे नाही आजी, तिघे, कारण मीही जाईन ना इथून. तर ओवी जाणार असल्याचा सारंग शरू या दोघांनाही धक्का बसतो. सारंग ओवीकडे जाणार तर ऐश्वर्या त्याचा हात पकडून त्याला थांबवते व बायकोचा बैल असणारा सारंग देखील तिचा ऐकतो. ऐश्वर्या विचार करते की त्या ओवीचे अश्रू बघून मी तापवलेलं हे वातावरण थंड नको व्हायला. ऐश्वर्या पुढे येऊन ओवीला विचारते की तुला माहिती आहे का तुझ्या आईने नक्की काय केलं आहे. तेव्हा ओवी तिला तोंडावर पाडते. तिला म्हणते की मला माहीत नाही आणि मला माहीतही करून घ्यायचं नाही आहे, कारण जिथे माझे आई बाबा नाहीत तिथे मला राहायचं देखील नाही आहे. सर्वच जण आता खूप हळवे झालेले असतात ओवीच्या बाबतीत. ऋषिकेशला ओवीचं कौतुकच वाटतं. तर ऋषिकेश तिथे आता ओवीला घट्ट मिठी मारतो. त्यानंतर तो जानकीला तेथून चलण्यासाठी सांगतो. तेव्हा तिथे आता जानकी ऋषीचा हात झटकते आणि त्याला म्हणते की कुठे कुठे जाणार आहोत आपण. हे घर माझं आहे, हे घर आपलं आहे, ही माणसं आपली आहेत. आपण इथून कुठेही जायचं नाही आहे ऋषिकेश. ऋषिकेशच्या लक्षात येतं की जानकीचा जीव अडकला आहे इथे आणि ती इथून चलण्यासाठी तयारच नाही आहे. जानकी तिथे आता म्हणते की या समोर असणाऱ्या तुळशीला पाणी घालून मी वाढवलं आहे. या प्रत्येक भिंतीवरती माझ्या बोटाचे कुंकवाचे उमटलेले ठसे आहेत. आई, तुम्ही दिलेल्या प्रत्येक भांड्यावरती माझं नाव कोरलं गेलं आहे. या घरात माझी नाळ पुरली आहे. या घराशी माझं जोडलेलं नातं आहे. मी इथून कुठेही जाणार नाही आहे. जीव तोडून ऋषिकेश जानकीला समजावत असतो, परंतु जानकी ऐकून घ्यायलाच तयार नसते. या घरातून ऋषिकेश, मी माप ओलांडून या घरात आले होते. या घरात सुख भरलं आहे. हे घर माझं आहे आणि मी इथून कुठेही जाणार नाही. या घराच्या बाहेर जाईल ती माझी तिरडे जाईल, असं तिथे आता ऋषिकेश समोर म्हणता क्षणी ऋषीला मोठा धक्का बसतो. तर जानकी आता खूपच हळवी होते, कोलमडून गेलेली असते आणि ती निर्दयी सुमित्राच्या समोर हात जोडून त्या घरातून नका काढू असं म्हणत विनवणी करत असते. आजी ऐश्वर्याला मात्र खूप हसू येत असतं, परंतु ऐश्वर्याला आता भीती देखील वाटत असते की जानकी एवढ्या विनवण्या करते आहे. सुमित्रा तिच्या विनवण्या भुलली आणि त्यांना इथेच या घरात ठेवून घेतलं तर. जानकी सुमित्राचे पाय पकडते आणि तिला म्हणते की आई, मला या घरातून काढू नका. नानांना मी ढकललेलं नाही आहे. माझ्यावरती खोटे आरोप लागले आहेत. तेव्हा सुमित्रा चिडूनच जानकीला ढकलते आणि तिला म्हणते की अगं, आत्ता तरी सिद्ध झालं आहे ना की नानांना ढकलणारी तूच होती, कारण तू स्वतःच बनत होतीस ना की ज्या दिवशी नाना शुद्धीवरती येईल त्या दिवशी सत्य समोर येईल. आणि नानांनी स्वतः तुझ्याकडे बोट दाखवून सांगितलं आहे सर्वांना की तूच त्यांना जिनावरून ढकललं, तूच त्यांच्या जीवाशी खेळ केला. परंतु तिथे आता ऐश्वर्याचं नक्की कारस्थान काय असतं हे अजूनही कोणाला माहीत नसल्याने सर्वांनीच जानकीला दोषी ठरवलेलं असतं. आणि सुमित्रा तिथे परत परत ठणकावून जानकीला तेच सांगत असते की या घरात तू राहायचं नाही, तू निघून जा इथून. तर ऋषीला जानकीचा होणारा अपमान सहन होत नसतो. तर जानकी पूर्णपणे हतबल झालेली असते. उलट या घरात तुझी राहण्याची लायकीच नाहीये असं ज्यावेळी सुमित्रा जानकीला म्हणते, तेव्हा ऋषिकेश त्याला चिडूनच म्हणतो की आई, बस कर आता. तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही ऋषिकेश, हे बघ, मला आई म्हणायचं नाही, कारण आई म्हणण्याचा अधिकार तुम्ही दोघांनीही गमावला आहे. ज्या सुमित्राने गेली 10 वर्ष जानकीला लेकीसारखं सांभाळलेलं असतं, तीच सुमित्रा तिथे आता जानकीला ती अनाथ असल्याची जाणीव करून देते. ती तिच्या समोरच म्हणते की जानकी अनाथ आहे. आता वातावरण पेटलं आहे म्हटल्यानंतर ऐश्वर्याला मजा बघायला आणखीनच बरं वाटत असतं, खूप खुश असते. आणि ऋषिकेश, तू सावत्र आहेस असं सुमित्राचं तोंडून वाक्य ऐकता क्षणी जानकी ऋषीच्या पायाखालची जमीन हादरते. दोघेही प्रचंड धक्क्यात असतात. तेव्हा सुमित्रा तिच्या शब्दाने ऋषी जानकीच्या काळजावरती घाव घातलेले असतात. तर सारंग शरूला देखील आता वाईट वाटत असतं. त्या दोघांनाही सुमित्राचं हे बोलणं आता पटलेलं नसतं.
तर सुमित्रा पुढे ऋषीला म्हणते की आज कोणतीही लाज न बाळगता मी ऋषिकेश तुला हे बोलते आहे, कारण ती वेळच तू माझ्यावरती आणली आहेस. आज ऋषिकेश तू सिद्ध करून दाखवलंस की तू माझा सावत्र मुलगा आहेस. तुझं माझं कोणतंही रक्ताचं नातं नाही आहे. सुमित्राला देखील हे बोलताना खूप वाईट वाटत असतं, परंतु रागाच्या भरामध्ये सुमित्रा ऋषीला नक्की काय बोलते आहे, तिच्या शब्दांनी ऋषीच्या काळजावर घाव बसतायत, त्याच्या मनावरती ओरखडे बसतायत, ह्याचा तिने अजिबात विचारही केलेला नसतो. ज्या सुमित्राने लहानपणापासून ऋषिकेशला आपला मुलगा मानलेलं असतं, त्याला सावत्रपणाची कधी जाणीव होऊ दिलेली नसते. आज त्याच सुमित्राने तू सावत्र आहेस असं म्हणत एका झटक्यात ऋषीशी असलेले संबंध तोडून टाकलेले असतात. त्याचवेळी ऐश्वर्या आजीला व आजी ऐश्वर्याला खुणवत असते, कारण त्यांना हवं तसं घडलेलं असतं. यावेळी सुमित्रा निर्दयी बनलेली असते. तर सुमित्रा चिडूनच जानकी ऋषिकेश या दोघांनाही म्हणते की इथून पुढे तुम्ही मला आई म्हणायचं नाही आहे, तुमची ही आई मेली. तेव्हा ऋषिकेशला मोठा धक्का बसतो. जानकी तर पूर्ण शॉकमध्येच असते. तर ऋषिकेश तिथे आता डोळे पुसतो आणि सुमित्राला सांगतो की हो, आणि तुमचा मुलगाही मेला. ज्या मुलाला तुम्ही लहानपणापासून सांभाळलं, ज्या मुलाच्या तोंडून तुम्ही पहिल्यांदा आई हा शब्द ऐकला, आज त्याच मुलाशी तुम्ही संबंध तोडता आहात, त्याला तुमच्यापासून दूर करताय. ठीक आहे सुमित्रा रणदिवे, इथून पुढे मी ऋषिकेश पार्वती रणदिवे तुम्हाला आई अशी हाक मारणार नाही. आज मी तुमच्याशी असणारा प्रत्येक संबंध, प्रत्येक नातं तोडतो आहे. आता इथून पुढे मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला माझी आई मानणारही नाही आणि कधी म्हणणारही नाही. आणि जरी मी मेलो तरी देखील या घरात मी पाऊल ठेवणार नाही. हा शब्द आहे ऋषिकेश पार्वती रणदेवेचा. तर ऋषिकेशने देखील आता सुमित्राशी असलेले सगळे संबंध तोडून टाकलेले असतात. ऐश्वर्याचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं. अख्खी रणदिवे फॅमिली उद्ध्वस्त झालेली असते. त्यांच्यामध्ये असणारं एकमेकांबद्दलचं प्रेम, जिव्हाळा, एकमेकांबद्दलचा विश्वास सगळं काही तुटलेलं असतं, सगळं उद्ध्वस्त झालेलं असतं. ऋषिकेशच्या शब्दांचे देखील सुमित्राच्या मनावर, हृदयावर घाव बसलेले असतात. ती देखील तितकीच धक्क्यात असते, कारण ऋषिकेशने तिच्याशी असणारे सगळे संबंध तोडून टाकलेले असतात. तर जानकी तिथे आता सुमित्रासमोर गयावया करते. ती सुमित्राला म्हणते की आई प्लीज प्लीज हे चुकीचं बोलले आहेत, प्लीज यांना माफ करा, मी त्यांच्या वतीने तुमची माफी मागते. आणि ती सुमित्राच्या पाया देखील पडत असते. परंतु सुमित्रा इतकी निर्दयी झालेली असते की ती तोंड फिरवते. जानकीचं ती साधं ऐकून देखील घेत नाही. आणि हाच अपमान आता ऋषिकेशला सहन होत नाही. ऋषिकेश जानकीला ओरडतो. तो म्हणतो की चल म्हणतो आहे ना जानकी. जानकी ऐकत नसते. तर ऋषिकेश आता जानकीला तेथून उठवतो व स्वतः बाहेर खेचत घेऊन चाललेला असतो. तर जानकी पुन्हा पुन्हा ऋषिकेशला तेच सांगत असते की ऋषिकेश हे घर माझं आहे. तेव्हा ऋषिकेश चिडूनच म्हणतो की जानकी हे घर तुझं होतं, आता तरी भानावर ये. ऋषिकेश जानकीला सांगतो की जानकी, ज्या घरात माझ्या बायकोवरती विश्वास नाही, माझ्या मुलीसाठी माया नाही, ज्या घरात भावाची साथ नाही, आशीर्वाद देण्यासाठी मागे फिर म्हणण्यासाठी वडीलधाऱ्याचा हात नाही, ते घर माझं नाही आहे जानकी. ते घर आपलं असू शकत नाही जानकी, आता तरी भानावर ये. असं म्हणत ऋषिकेश आता जानकीला समजावत असतो. जानकी खूप वेडेपणा करत असते. ऋषीचं काहीच ऐकून न घेता हट्टीपणा करते. तर ऋषिकेश जानकीला सांगतो की जानकी, अगं समाजाने, दुनियेनं मारलं, झोडपलं तर लेकरू आई वडिलांच्या कुशीत जाऊन रडतं गं. परंतु इथे तर वडिलांनीच आरोप केला आहे आणि यांनी आपल्याला घराबाहेरचा रस्ता दाखवला आहे. हे बघ जानकी, आपल्यासाठी आता कुश शिल्लक राहिलेली नाही आहे. आपण दोघेही अनाथ होतो आणि अनाथच आहोत. या लोकांनी आपल्याला ही जाणीव करून दिली आहे. चल इथून. ऋषिकेश तिथे आता सांगतो जानकीला की यांच्यासमोर प्रेमाची भीक मागू नकोस जानकी. तेव्हा जानकी ऐकत नसते. ती सुमित्राला म्हणते की आई तुम्ही तरी सांगा ना यांना. तर ऋषिकेश आता चिडूनच जानकीला म्हणतो की जानकी इथून चल, माझी तुला शपथ आहे. आणि तो आता तोंड फिरवतो. जानकी तिथेच आता रणदेवेच्या उंबरट्यात बसून खूप रडत असते. तेव्हा छोटीशी ओवी ही सारंग शरू या दोघांनाही इशाऱ्याद्वारे सांगते की रडू नका. सारंग शरू देखील आता पुरते तुटून गेलेले असतात, कोलमडून गेलेले असतात. त्यांना देखील आता ऋषिकेश जानकी यांना थांबवताही येत नसतं, कारण सुमित्रानेच त्यांच्याशी असलेलं नातं तोडलेलं असतं. आणि आता जरी थांबवायला गेलं तरी ऋषी ऐकणाऱ्यातला नसतो.
जानकी तिथेच आता त्या उंबरठ्यात बसून असते व खूप रडत असते. तेव्हा तिला आता तिचा लग्नाचा तो क्षण आठवतो की त्याच उंबरठ्यातून लक्ष्मीच्या पावलाने जानकी घरात आली होती रणदिव्यांची सून म्हणून. तर तिला किचनमध्ये ती काम करतानाचे सगळे प्रसंग आठवतात. तर त्याचबरोबर सर्व फॅमिलीसोबत एकत्र घालवलेला वेळ, केलेली त्यांनी मस्ती, गप्पा गोष्टी हे सगळं काही जानकीला आठवत असतं. तर ती आता सुमित्राकडे जाते आणि सुमित्राकडे पाहत असता जानकीला आठवतं की जानकी स्वतः सुमित्राला म्हणालेली असते की मी अनाथ कशी असेन आई, तुम्ही आहात ना माझ्यासोबत. परंतु पुढच्या क्षणाला जानकीला सुमित्राचे वाक्य आठवतं की तुमची आई मेली. ओवी देखील आता खूपच रडत असते. सगळं काही उद्ध्वस्त झालेलं असतं, सगळी फॅमिली तुटलेली असते आणि ऐश्वर्या तिचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत असते. तर जानकी आहे त्याच ठिकाणाहून सुमित्राचे आशीर्वाद घेते, तेही शेवटचे. जानकीने अखेर आता रणदिवे कुटुंबाचा निरोप घेतलेला असतो व ती पाठीमागे सरत आता ओवी आणि ऋषी या दोघांचाही हात पकडते व त्यांच्या साथीने आता रणदिवेंचं घर त्या दोघांनी कायमचं सोडलेलं असतं. जानकीचा आता पाय निघत नसतो. ऋषिकेश जानकी दोघेही आता घर सोडून निघून जात असता नेमकं तुळशीपाशी आल्यानंतर जानकी पुढे जातच नाही. ऋषिकेशच्या हातून जानकीचा हात सुटतो. ऋषिकेश आता धक्क्यानेच मागे वळून पाहतो तर जानकी पुन्हा पुन्हा आत डोकावत असते. ती घरात डोकावत असते, ती पाहत असते. तर सगळे जण तिथे आता त्यांना निरोप तरी देत असतात, परंतु सुमित्राने एकदाही मागे वळून त्यांना पाहिलेलं नसतं, एकदाही अडवण्याचा त्याला प्रयत्न केलेला नसतो आणि त्याच्याच यातना, त्याचा त्रास जानकीला होत असतो. खूप रडत असते ती. सुमित्राने साधं पाहिलेले देखील नसते, इतकी सुमित्रा निर्दयी झालेली असते. तर जानकीला आता ऋषी समजावतो, जानकी प्लीज आता मागे वळून नको पाहू, जे जिथं सोडलं आहे ते तिथंच सोडून दे. ऋषिकेश जानकीला जाणीव करून देतो की जानकी चल इथून, आपल्याला थांबवायला आता इथे कोणीच येणार नाही आहे ग, आपल्या या घरात कोणीच राहिलेलं नाही आहे, चल. तेव्हा आता जानकी तिथे म्हणते की नाही ऋषिकेश, मला खात्री आहे की आई आपल्याला नक्की थांबवायला येतील, माझा विश्वास आहे त्यांच्यावरती, आई आपल्याला असं तोडून नाही टाकणार. ऋषिकेश आता ओवीला घेऊन पुढे जात असतो. इतक्यातच जानकीचा पदर हा तुळशी वृंदामध्ये अडकलेला असतो आणि जानकीला आशा जी निर्माण झालेली असते ती खरी वाटायला लागते. जानकी तिथे म्हणते की आई तुम्ही आलात, मला खात्री होती की तुम्ही मला नक्की थांबवचाल आई. आणि ज्यावेळी जानकी मागे वळून पाहते तर तिथे सुमित्रा नाही. तर तिच्या लक्षात येतं की तिचा पदर तुळशी वृंदावनामध्ये अडकला आहे, त्या रोपट्यात अडकला आहे आणि जानकीला आता मोठा धक्काच बसतो. तर जानकी त्यानंतर हात जोडून तुळशी मातेला नमस्कार करते. घरच्यांनी जरी तिथे आता जानकीला, रणदिवेच्या लक्ष्मीला जाण्यापासून अडवलेलं जरी नसलं तरी देखील ते काम तुळशी मातेने केलेलं असतं. जानकीची अवस्था ऋषीला पाहवत नसते, अगदी कोलमडून गेलेली असते ती. त्याचनंतर जानकी ही तुळशी वृंदावनावरून आता प्रेमाने हात फिरवायला लागते आणि तिला आठवतं तो प्रसंग की दररोज सकाळी जानकी उठून इथेच पूजा करत होती. त्यानंतर जानकी तिथे आता अगदी मनापासून आशीर्वाद घेते. हे सगळं पाहत असता ऋषीला खूप यातना होत असतात, खूप त्रास होत असतो. तर सुमित्रा आता तेथून निघून जाते. तेव्हा बाकीचे सर्वजण तेथून निघून गेलेले असतात आणि त्याचनंतर ऐश्वर्या ही जानकीकडे येते. त्यावेळी जानकी आता प्रेमाने त्या रोपट्यावरून हात फिरवत असते. तर ऐश्वर्या तिथे आता म्हणते की जानकी झालं, रोपट्यावरून हात फिरवून झालं का, नाही मग आता कसं वाटतं आहे हरून. तेव्हा ऋषिकेश खूपच चिडलेला असतो. तर तर ऐश्वर्या तिथे आता जानकीला त्या चॅलेंजची आठवण करून देते. ती म्हणते की आपल्यात एक चॅलेंज झालं होतं, आठवतं आहे का. तेव्हा जानकीला आठवतं की ऐश्वर्याने महिन्याभराच्या आत जानकीला घराबाहेर काढण्याचं चॅलेंज केलेलं असतं आणि ते चॅलेंज ऐश्वर्याने आता पूर्ण देखील करून दाखवलेलं असतं. जानकी तिथे हरलेली असते आणि जानकीचा हरलेला चेहरा पाहायला ऐश्वर्याला खूप मजा वाटत असते. ऐश्वर्या जानकीच्या तोंडावर तिला म्हणते की आता इथली सत्ता मी उपभोगणार आणि तो वनवास, तेही कायमचा. आणि ती ऋषिकेशकडे पाहून हसून तेथून निघून जाते. जानकीला खूप वाईट वाटत असतं. त्या घरातून तिला चावसही वाटत नसतो, तिचा पायही निघत नसतो, परंतु ऋषीने तिला शपथ घातलेली असते. तर ऐश्वर्या तिथे आता घरात जाते व ऋषिकेश जानकी ओवीच्या तोंडावरती ती दरवाजा लावून घेते, त्यांना परखेपणाची जाणीव करून देते. तर ऋषिकेश, जानकी व ओवी तिघेही आता एकमेकांचा हात पकडतात व रणदिवेचं घर आता कायमचं त्याने सोडलेलं असतं.
हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की ऐश्वर्याने तिथे आता आजीला सांगते, माझ्या या साम्राज्यामध्ये आता मी जानकीला भीक मागायला लावेन. तेव्हा तिथे आजी म्हणते की कसं काय? त्या ऋषिकेशने इतकी वर्ष कंपनीत काम करून कमवलेले पैसे असतीलच की त्यांच्याकडे, आणि त्या पैशांच्या जोरावरती ते स्वतःचं एक छोटंसं घरटं बांधतील. ते घरटं ते उभा करतील ना. तर ऐश्वर्या तिथे म्हणते की नाही करणार, कारण त्यांचे पंख मी आधीच छाटले आहेत. तेव्हा आजी विचारते की परंतु कसं शक्य आहे? तर तिथे ऐश्वर्या खुलासा करते की ऋषिकेशची सत्ता मी आधीचीच घालवली आहे. तर तोचपर्यंत ऋषीने आता ऑफिसमध्ये फोन केलेला असतो आणि तो खूप भडकलेला असतो, कारण कंपनीमध्ये सगळे त्याचे अकाउंट फ्रीज केलेले असतात आणि त्याने इतकी वर्ष मेहनत करून कमावलेले पैशातला रुपयाही आता त्याला दिला जात नसतो, आणि हे सगळं कारस्थान ऐश्वर्याचं असतं. ऋषिकेशने कंपनीत फोन केलेला असतो व त्याचे पैसे मागितलेले असतात. तर तो खूपच भडकलेला असतो. त्याला आता एक धक्कादायक बातमी मिळते की त्याचे सगळे कंपनीतले अकाउंट फ्रीज केलेले आहेत. तेव्हा ऋषिकेश चिडूनच मोबाईल आपटतो. तर जानकीने पहिलं ऋषिकेशला इतकं चिडलेलं पाहिलेलं नसतं. जानकी विचारते की ऋषिकेश, ही काय वागण्याची पद्धत झाली? नक्की काय झालं आहे? तेव्हा ऋषिकेश चिडूनच सांगतो की जानकी, आत्तापर्यंत कष्ट करून मेहनत करून मी ते कंपनीचं नाव मोठं केलं. तिथे जो पैसा मी कमावला होता ना, ते सगळे अकाउंट माझे फ्रीज केले आहेत. त्यातला रुपयाही ती लोक मला देत नाही आहेत जानकी. आता मग काय करायचं आहे आपण? तेव्हा छोटीशी ओवी तिथे आता ऋषिकेशला विचारते की बाबा, आपण आता कुठे जाणार आहोत? आपल्याकडे पैसेही नाही आहेत ना. आपलं कोणतं दुसरं घर आहे का? ऋषिकेश जानकीने आता रणदेवेच कुटुंब तरी सोडलेलं आहे, परंतु ते नक्की कुठे जाणार? की ऋषिकेश आता पार्वती आईच्या जुन्या घरी जाऊन जानकीसोबत नव्याने आयुष्याला सुरुवात करणार, हे आपण येणाऱ्या भागात